91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत। पाहुयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। एकीकडे जुनी पेन्शन योजनेसाठी संपाची हाक देणाऱ्या शासकीय कर्मचारी संघटनांची समजूत काढत नाही, तो आता सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिल्याने सरकारची चिंता वाढणार आहे। राज्यभरातील ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी व संगणक परिचालक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 18 ते 20 डिसेंबर या कालावधीत 3 दिवस काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच त्या पंचायत समित्यांसमोर आंदोलन देखील केले जाणार आहे। या आंदोलनात राज्यभरातील सुमारे 27,000 ग्रामपंचायत आणि 60,000 कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्य अध्यक्ष विलास कुमरवार यांनी दिली आहे। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील मराठा आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी वैजापूर शहरातील नारंगी सारंगी धरणात उतरून आंदोलन करण्यात आले। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे। तर याच वेळी आंदोलकांनी जलसमाधीचा इशारा दिल्याने पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। आम्हाला आणि सरकारला धमकी दिली जाते, पोलिसांवर हल्ले केले जातात आणि आमचे लोक त्यांना सलाम करायला जातात। आम्हाला मारण्याची धमकी देऊनही त्यांच्यावर कारवाई नाही, पण आम्ही बोलल्यावर शांतता बिघडवत असल्याचे बोलले जाते। यामुळेच मला सरकारला सांगायचे आहे की मनोज जरांगे यांच्या पुढे आपण किती झुकणार असे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे। ओबीसी विरोधात जे बोलले त्यांचा कार्यक्रम पुढच्या निवडणुकीत केल्याशिवाय राहणार नाही असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे। आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगावातील घरावर 30 ऑक्टोबर रोजी दगडफेक व जाळपोळ केल्याप्रकरणात संशयित म्हणून अटक केलेल्या 17 जणांना माजलगावचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश भास्कर जी धर्माधिकारी यांनी जामीन मंजूर केला आहे। यातील बहुतांश संशयित हे 30 ते 45 दिवसापासून जिल्हा कारागृहात आहेत। नांदेड पोलिसांच्या एका सिनेस्टाईल कारवाईची शहरात जोरदार चर्चा असून पोलिसांनी प्रसंगावधान बाळगत आरोपींच्या पायावर गोळ्या झाडून त्यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे। तलवार आणि खंजीर घेऊन शहरातील गुरुद्वारा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। धक्कादायक बाब म्हणजे कारवाईसाठी आलेल्या पोलिसांच्या दिशेने या आरोपीने सिलेंडर पेटवून सोडून दिले होते, मात्र प्रसंगावधान बाळगत पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीच्या पायावर गोळ्या झाडून त्यास जखमी करून ताब्यात घेतले। सिंग नानक सिंग गिल असे या रेकॉर्डवरील आरोपीचे नाव आहे। कांद्याच्या निर्यात बंदीवरून सध्या राज्यातील वातावरण चांगलंच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे। विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे, कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे। दरम्यान लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद पाडण्यात आले आहेत। दुसरीकडे कांदा खरेदी सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात कांदा खरेदी होत नसल्याची शेतकरी ओरड करत आहेत। देशामध्ये वाढणाऱ्या जिहादी विद्यार्थी संघटनांविरोधात केंद्र सरकार कडक कारवाई करत आहे। आज दक्षिण भारतात 19 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। राष्ट्रीय तपास संस्थेने देशामध्ये कार्यरत असलेल्या अनेक जिहादी विद्यार्थी संघटनांचा पर्दाफाश केला आहे। या संदर्भात NIA ने आज अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे छापा टाकला असता एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे। मुंबईहून नागपूरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजार गावातील सोलर अनार्मेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली। या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा नागपूरकडे परतत असताना गोडखेरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचं त्यांना समजलं। या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन ट्रक हा बोनेटमध्ये जाऊन अडकला होता। त्याच वेळी या ट्रकला एक कारही येऊन धडकली। या अपघातानंतर कारमधील काही प्रवासी जखमी झाले। अपघात झाल्याचं कळताच त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली। ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथं थांबवायची सूचना केली असता त्यानंतर ते स्वतः खाली उतरले। त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रक खालून बाहेर काढायला लावले। तरुण गंभीर जखमी असल्याने मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका दिली। ते स्वतः आपल्या नागपुरातील रविनगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन गेले।
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचा गेल्या 6 दिवसापासून चंपाषष्ठी उत्सव सुरू आहे। या उत्सवाची आज सांगता होणार असून राज्यभरातून लाखो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले। खंडेरायाला भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवून या उत्सवाची सांगता होते आहे। नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत। 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी www.91indiannewsnetwork.com ला भेट द्या।